आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे राधे कृष्ण 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 यमुना तटावर आता प्रत्येक गोपिकेसाठी तिच्या स्वतःचा हक्काचा काना तिच्याबरोबर रास क्रीडा खेळत होता। हातात मुरली घेऊन राधेसह साक्षात श्रीकृष्ण आता रास क्रीडेत मग्न झाले होते। संगीताच्या लयीवर गोपिका देखील फेर धरून त्यांच्या भोवती नाचू लागल्या। श्रीकृष्णांची रासलीला आणि तिचे साक्षीदार देव होणार नाहीत हे शक्य तरी आहे का? यमुनेच्या तटावर चाललेल्या या रास क्रीडेचं मनोहारी दृश्य डोळ्यात, मनात आणि हृदयात साठवण्यासाठी देवलोकीचे देवही आता आकाशात जमले होते। त्रैलोक्यातील देव, यक्ष, गंधर्व आणि अप्सरा राधाकृष्णाच्या या रासलीलेत समरसून गेले। कृष्णाच्या मधुर बासरीसह गंधर्वाच्या मृदुंगाचा टणत्कार वातावरणात प्रेम आणि प्रेमातल्या भक्तिरसाची अलौकिक कंपन निर्माण करत होता। कल्पकल्पांतरानंतरचा क्वचितच घडणारा प्रेमाचा आणि भक्तीचा एक विहंगम सोहळा आज सर्व साक्षी परमेश्वराच्या साक्षीने अखिल ब्रह्मांड अनुभवत होता। श्रीकृष्णाच्या भक्ती अध्यायातील अजून एक गूढ अध्याय, आत्मा आणि परमात्म्याच्या मिलनाची ही तर महारास क्रीडाच होती। तार्किक पातळीवर प्रत्येक गोष्टींचं विश्लेषण करणारी बुद्धी आणि भौतिक पातळीवर मोहात गुंतून पडलेलं मन जेव्हा भक्तिरसात न्हाऊन निघतं तेव्हा आत्मा आणि परमात्म्याच्या मिलनाचा मार्ग हा सुकर होतो, सुनिश्चित होतो। जय श्री कृष्ण। मागच्या भागात तुम्ही महारास क्रीडेचा आनंद घेतलात। रास क्रीडेसह भगवान श्रीकृष्णांची जीवन लीला एका महत्त्वपूर्ण अशा वळणावर येऊन पोहोचते। वास्तवात महारास क्रीडेचा अर्थ आहे जीवात्म्यांचं परमात्म्याशी मिलन, आणि असं मिलन जिथे आत्मा आणि परमात्मा अद्वैत होऊन जातात आणि आत्म्याला वाटतं की तो स्वतःच परमात्मा आहे। किंवा असंही म्हणू शकता की जेव्हा आत्म्याचं स्वतःचं अस्तित्व परमात्म्याच्या श्रीचरणांशी विलीन होऊन जातं
तेव्हा उरतो तो केवळ परमात्मा. परंतु अनेक भक्त अशा प्रकारे त्यांचं अस्तित्व संपून मुक्तीची आस बाळगत नाहीत. तुलसीदासजींनी म्हटलेलं आहे, सगुणोपासक मोक्ष न लेही. कारण प्रेमाच्या नात्यात जो एक रस आहे, जो जीवनाचा आनंद आहे आणि जी विरहाची पीडा आहे, लटका राग आणि तक्रारींचा गोडवा किंवा हट्ट करण्यातला आणि समजूत काढण्यातला आनंद आहे. मुक्ती मिळाल्यावर त्या गोष्टीतली मजा कशी मिळणार? म्हणून त्या आत्म्यांचं भगवान श्रीकृष्णांबरोबर प्रेमी आणि प्रेमिकांचं नातंच अनंत काळासाठी स्थापित होऊन जातं. आणि ज्या प्रकारे प्रत्येक प्रेमिकेची इच्छा असते की तिचा प्रेमी केवळ तिचाच राहावा, त्याचं प्रेम सुद्धा केवळ तिलाच मिळावं, तिला भागीदारीत प्रेम नको असतं, त्याच प्रकारे महारास क्रीडेत सर्व गोपिकांना त्यांचा त्यांचा कृष्ण वेगवेगळा मिळतो. हेच गूढ रहस्य आहे महारास क्रीडेचं, की प्रत्येक आत्म्याचा आपापला असा परमात्मा आहे ज्याच्यासह तो निरंतर रास क्रीडेत तल्लीन आहे. जसे पाण्याने भरलेले 100 घडे ठेवलेले आहेत, त्या प्रत्येक घड्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब वेगवेगळं दिसत राहतं, तेव्हा प्रत्येक घड्याला वाटतं की हा माझाच सूर्य आहे, माझ्याच आतमध्ये आहे, दुसऱ्या कुणाचा नाही. हाच आहे प्रसाद प्रेम आणि भक्तीचा. हीच आहे महारास क्रीडा जी या सृष्टीमध्ये निरंतर होत असते. सृष्टि के कण कण में इसका आभास है, हो तारों में नर्तन, फूलों में उल्लास है, मुरली की प्रतिध्वनि दिशाओं के पास है, ओ आध्यात्मिक चेतना का सब में विकास है. रासलीला योगात भोग आणि भोगात योगाच्या व्याख्येचं मूर्त रूप आहे. रास शब्दाचं मूळ आहे रस, आणि रस स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत. रसो वैसा. भगवती श्री प्रिया राधा प्रकृती अथवा कुंडलिनी शक्ती आहेत. श्रीकृष्ण परमात्मा अथवा पुरुष आहेत. वृंदावन सहस्रदल कमळ आहे. गोपिका अंतःकरणातील वृत्ती आहेत. श्रीकृष्णांच्या मुरलीतील श्रुतिमधुर सूर प्रणवाचा तो नाद आहे जो योगी ऐकत असतात. त्यामुळे जेव्हा प्रेमलीलांचं वर्णन येईल तेव्हा सरते शेवटी त्यांचं प्रदर्शन मानवीय स्तरावरच असेल. जेव्हा सूरदास म्हणतात, श्यामा श्यामा कुंज बनावत, भुंज भुंज कंठ परस्पर दीने, ये छवि उन्हीं पावत. श्रीकृष्णाने राधा आणि श्री राधाजींनी कृष्ण बनण्याची लीला तर चित्रकलांमध्ये प्रसिद्धच आहे. त्याच प्रकारे त्यांचे दिव्य प्रेम देखील राधा आणि कृष्णांच्या भौतिक प्रेमलीलांशिवाय नाही समजावता येऊ शकत. काही रिसर्च स्कॉलर्सचं म्हणणं आहे की राधाकृष्णांची उपासना आधी वेगवेगळी होत होती. दोघांची युगलोपासना निंबार्क संप्रदायाचंच लेणं आहे. आपल्या युगाचे महान द्रष्टे डॉक्टर राधाकृष्णन यांनी लिहिलं आहे की निंबार्कानुसार राधाकृष्ण श्री नारायणांचं स्थान घेतात. पुढे जाऊन डॉक्टर राधाकृष्णन एक महत्वाची गोष्ट सांगतात की भक्ती ही केवळ ध्यान वा उपासना नव्हे, तर भक्ती हे प्रेम आणि समर्पण आहे. इथे डॉक्टर राधाकृष्णन यांनी भक्तीची व्याख्या करताना ध्यान आणि उपासना यात जो फरक ठेवलेला आहे तो खूपच महत्वाचा आहे. यावरून हे सिद्ध होतं की उपासना म्हणजे भक्ती नव्हे, तर भक्ती प्रेमाचंच प्रतीक आहे. आणि श्री राधाजी तर स्वतः प्रेमाचंच पूर्ण स्वरूप आहेत. आता पुढे जाऊन
श्रीकृष्णांच्या राजनैतिक लीलांचा आणि महान यादव जातीच्या वीरांचा आततायी कंसाशी सामना होण्याचा काळ दाखवला आहे. पुढे येणाऱ्या शुभाशुभ शकुनाची सावली कंसाला भयभीत करू लागलेली आहे. महाराज कंस, आम्ही तुमच्या या भयानक स्वप्नाचं वर्णन सुद्धा ऐकलं आणि मथुरेचे महापंडित सत्यकजींचं म्हणणं देखील की हे स्वप्न एखाद्या मोठ्या विनाशाचं सूचक आहे, खूप मोठ्या विनाशाचं. या दोन्ही गोष्टींनी ना तर आम्ही भयभीत झालो आणि ना आम्ही चिंतेत झालो, परंतु आम्हाला चिंता वाटते आहे ती केवळ तुमची झालेली ही दशा पाहून. तो परमवीर कंस जो आजपर्यंत त्रैलोक्यात त्याची विजय दुंदुभी वाजवत आला आहे, ज्याच्या एका गर्जनेने देवतांच्या हृदयाचा सुद्धा थरकाप होतो, तोच सिंहासारखी गर्जना करणारा कंस आज आम्हाला प्रथमच स्वतः घाबरलेला दिसतो आहे, स्वतः घाबरलेला. या आधी सुद्धा आम्ही अनेक वेळा तुम्हाला चिंताग्रस्त पाहिलंय, परंतु अशा प्रकारे भयभीत कधीही नाही पाहिलेलं मित्रा, कधीच नाही.
याच गोष्टीने आम्ही देखील चिंतित झालो आहोत मित्रा, याच गोष्टीने. कारण युद्धनीती सांगते की शत्रूवर विजय मिळवण्याची सर्वात पहिली खेळी ही असते की त्याला भयभीत करून सोडा. त्याच्या मनात भीती निर्माण करा मित्रा, भीती. त्यामुळे त्याची शक्ती अर्धी होऊन जाते. घाबरलेला योद्धा रणांगणावर जाण्यापूर्वीच लढाई हरलेला असतो. परंतु अशी व्यक्ती जिच्या हृदयात ना कुठची भीती असेल ना कुठचं भय, आणि भलेही चारही बाजूंनी शत्रूने त्याला वेढलेलं असेल तरी सुद्धा तो त्याचं शौर्य, हिंमत आणि साहसाच्या जोरावर लढाई जिंकू शकतो. त्यामुळे सर्वात आधी तू हे काम कर मित्रा की तुझ्या मनातून या भीतीला, या भयाला हद्दपार करून टाक मित्रा, हद्दपार करून टाक. या भीतीला कसं हद्दपार करू मित्रा, कसं हद्दपार करू? कारण मी प्रत्यक्ष पाहतो आहे की तुमचा हा त्रैलोक्य विजयी कंस आजपर्यंत प्रत्येक पावलावर त्या बालकाविरुद्ध पराभूत होत आला आहे. त्याच्या समोर आपल्याला आपल्या प्रत्येक खेळीत हार पत्करावी लागते आहे. त्याने आपल्या परम शक्तिशाली योद्ध्यांचा एक एक करून संहार केला. त्याने ठरवलं असतं तर आतापर्यंत माझा देखील संहार नक्कीच करू शकला असता, परंतु असं नाही केलं त्याने. मी या आधी देखील म्हटलं होतं, असं वाटतंय की तो आपली मजा घेतो आहे, आपल्या बरोबर खेळ खेळतो आहे. हो, किंवा मग आपला एक एक अवयव कापून काढून आपल्याला हाल हाल करून मारू इच्छितोय. हो, हा असाच खेळ आहे जसा एखादा सिंह एखाद्या हरणाला मारण्याआधी त्याला थोडं थोडं पळून देतो, मग त्याचा एक पाय तोडून टाकतो आणि त्याला अजून थोडं पळून देतो, मग त्याचा दुसरा पाय तोडून टाकतो आणि पुन्हा पळून देतो, मग त्याच्या मानेचा चावा घेतो, मग त्याची कंबर मोडून टाकतो. असं करता करता हे हरिण थकून भागून स्वतःच त्याच्या समोर धरतीवर पडून राहतं. जसं की, घे बाबा, आता खाऊन टाक, मला खाऊन टाक. जर हा पालक सुद्धा आपल्याला असंच खेळवत असेल तर मग अशा प्रकारे हाल हाल होऊन मरण्यापेक्षा उत्तम आहे की मी एका बालकाच्या हातून मारलं जाण्याच्या निंदेपासून वाचण्याकरता स्वतःच आत्महत्या करावी. आत्महत्या भित्र्या लोकांचं काम आहे मित्रा, कंसासारख्या वीराचं नाही. परंतु ज्या वीराला विजयश्री प्राप्त होत नाही त्याचं शौर्य काय कामाचं? शक्यता आहे की वीराला विजयश्री प्राप्त होणार नाही, परंतु वीर कधी पराजित सुद्धा होत नाही मित्रा, कधीही नाही होत पराजित. कारण पराजित होण्याआधीच वीर युद्धात मारला जातो आणि त्याच्या मरणाला मृत्यू नाही, वीरगती म्हणतात मित्रा, वीरगती. महाराज बाणासूर, शब्दांच्या खेळाने पराभव विजयात बदलत नाही. तुम्ही सत्य बोललात महाराज. शब्दांच्या भेंडोळ्यामध्ये अडकून समस्येचं समाधान नाही होऊ शकत. समस्येचं समाधान होतं कृती केल्याने, उपाय करण्याने. परंतु तो उपाय सांगणार कोण? जो ज्ञानी असेल, बुद्धिमान असेल. महाराज, वीरता एका मुजोर घोड्यासारखी असते, जिला योग्य मार्गाने नेण्यासाठी एका चांगल्या स्वाराची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे नुसतं शौर्य कधीही उपयोगाचं नसतं. जिंकण्यासाठी त्याला बुद्धीच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. तो ज्ञानी, तो बुद्धिमान कुठे आहे? इथेच तुमच्या सेवेत. महापंडित सत्यकांत सारखे विद्वान या राज्यात अजूनही आहे. हे बुद्धिमान पुरोहित स्वतः दैत्यांचे गुरु महान शुक्राचार्यांचे प्रिय शिष्य आहे. यांचा ज्ञान, यांच्या विद्वत्तेचा उपयोग केला पाहिजे आपण.
म्हणूनच आज मी यांना या सभेमध्ये बोलवलं आहे. होय महाराज, यांना जर स्वप्नांच्या शुभ अशुभ फळांची माहिती आहे तर यांना हे देखील माहिती असलं पाहिजे की एखाद्या संकटाची सूचना जर एखाद्या स्वप्नाच्या माध्यमातून मिळाली असेल तर ते निवारण्याचा उपाय सुद्धा काय असू शकतो ते. हे महापंडित सत्यजी, तुमच्याकडे असा एखादा उपाय आहे, अशी एखादी विद्या आहे की ज्याद्वारे त्या येणाऱ्या संकटाचं निवारण होऊ शकेल, ज्याचा संकेत मला दुःस्वप्नातून मिळत असतो? अवश्य राजन, अवश्य. परमगुरु शुक्राचार्याचा शिष्य असताना तुम्हाला कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याचे कारण नाही. दैत्याच्या हितांचं रक्षण करणं हा माझ्या गुरूंचा आदेश आहे आणि तुम्ही दैत्य शिरोमणी आहात. यामुळे तुमच्या हितांचं रक्षण करणं हे माझे कर्तव्य आहे. हे ऐकून मी अतिप्रसन्न झालो आहे. सांगा, कोणता उपाय आहे तुमच्या जवळ? या परिस्थितीत गुरुदेवांनी केवळ एकच उपाय सांगितलेला आहे. काय? राजन, तुम्ही महेश्वरांचा यज्ञ करा, जो समस्त अरिष्टांचा नाश करणारा आहे. या माहेश्वर यागाचं नाव आहे धनुर्यज्ञ. भगवान भूतनाथांनी दिलेल्या धनुष्याच्या पूजेद्वारा हा यज्ञ संपन्न केला जातो, जो दुःस्वप्नांचा विनाश तसंच शत्रुभयांचं निवारण करतो. या यज्ञाने आध्यात्मिक, आदिदैविक आणि उत्कट आदी भौतिक अशा 3 प्रकारच्या उत्पाताचं खंडन होतं. जर हा यज्ञ यशस्वीपणे संपन्न झाला तर समस्त वैभवांचे दाता भगवान शंकर प्रत्यक्ष दर्शन देऊन असा वर देतात ज्यामुळे जरा आणि मृत्यू दोघांचंही निवारण होऊन जातं. शंकराने दिलेलं धनुष्य, परंतु ते आहे कुठे? तुम्हाला बहुधा ठाऊक नाही, अथवा महाराज उग्रसेनांनी सांगितलं नसावं की ते धनुष्य अनेक पिढ्यांपासून मथुराच्या राजकुळाकडे आहे. ते तुम्हाला गुप्तकोशात मिळेल. पुराण काळात ते महान पाशुपत धनुष्य नंदीश्वराला स्वतः पशुपतीनाथांकडून प्राप्त झालं होतं. मग त्यांनी एकदा पुष्कर तीर्थावर ते धनुष्य परशुरामाला प्रदान केलं होतं. कृपानिधान परशुरामाने त्यास त्या राजकुळाच्या पूर्वजांकडे दिलं. त्रिपुरारीने त्याच धनुष्याद्वारे त्रिपुरासुराचा वध केला होता. राजन, असे 2च धनुष्य होते. एक त्रेतायुगात श्रीरामांकडून तोडलं गेलं आणि एक मथुरेच्या राजकुलाकडे आहे. जर त्या धनुष्याची पूजा निर्विघ्न पार पडू शकले तर तुमचं कधीही अनिष्ट होणार नाही. आता या जर शब्दाचा प्रयोग का करत आहात तुम्ही? त्याची पूजा निर्विघ्न होण्याबाबतीत तुम्हाला काही शंका आहे का? नाही महाराज, कारण हे धनुष्य इतकं कठोर आहे की महाबली शेषनाग, सूर्य आणि कार्तिकेय सुद्धा नाही वाकवू शकत. तरी पण काय? गुरुदेवांनी सांगितलं होतं की जर यज्ञाच्या मध्ये हे धनुष्य तुटून गेलं तर यजमानांचा नाश होऊन जाईल. परंतु त्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं की नारायणाशिवाय या धनुष्याला कोणीही तोडू शकत नाही. म्हणूनच मला यज्ञाच्या सफलतेविषयी कुठलीच शंका नाही. महाराज, माझा सल्ला आहे की तुम्ही या महान यज्ञाचं अनुष्ठान निश्चयपूर्वक करा. तुमचाच विजय होईल महाराज, विजय होईल. आणि मी तर म्हणतो मित्रा की त्याच स्थानावर तुझ्या त्या शत्रूला कृष्णाला देखील बोलव. एकाच जागी आणि एकाच वेळी दोन्ही कार्य सिद्ध होऊन जातील. तुमची वरसिद्धी आणि शत्रूचा मृत्यू. परंतु त्याला
त्याला कुठलं कारण सांगून बोलवायचं? यज्ञाचं कारण तुम्ही जो एक महान यज्ञ करणार आहात त्याला एका महान उत्सवाचं स्वरूप द्या. आपल्या जवळपासच्या राजांना सुद्धा निमंत्रण पाठवा. मथुरेची जनता हे धार्मिक कार्य पाहून प्रसन्न होऊन जाईल आणि आपल्या राज्याच्या वीर योद्ध्यांना सुद्धा तिथे बोलवा, जेणेकरून ते आपापल्या शौर्याचं प्रदर्शन करू शकतील. आणि हेच कारण सांगून कृष्णाला सुद्धा तिथे बोलवा की गोकुळात कालिया नागाला हरवून आणि गोवर्धन पर्वत उचलून जी त्याने मोठमोठी शौर्याची प्रदर्शनं केली आहेत त्याकरता त्याला या राज्य उत्सवात सर्व प्रजेसमोर सन्मानित केलं जाईल. काय खेळी आहे, काय चाल आहे. बस एकदा का तो आपल्या या जाळ्यात स्वतःहून चालत येईल तर उत्सवाच्या द्वारावर उभा असलेला तुमचा हत्ती कवल्यपीड त्याला चिरडून टाकेल. किंवा आपण त्याला आखाड्यात मल्लयुद्धासाठी आव्हान देऊया आणि मल्लयुद्धामध्ये आपले पैलवान त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करतील. ही खरी चाल. एकदा तो स्वतः माझ्या समोर येऊ दे, मग माझ्या तलवारीचा एकच वार त्याचं शीर धडापासून वेगळं करून टाकेल. परंतु काय? परंतु आमच्या निमंत्रणावरून तो येणार नाही. निमंत्रण अशा व्यक्तीकडून जावं ज्याचं म्हणणं तो टाळू शकणार नाही. अर्थात वासुदेव आणि देवकीकडून निमंत्रण पाठवा. देवकी? नाही नाही, देवकी जीव देईल परंतु असं कधीही करणार नाही. तिने तर अजून हे सुद्धा मान्य केलं नाहीये की तो तिचा पुत्र आहे. तिचं डोकं उडवून टाका. नाही, जनता खवळून उठेल. ही खेळ खेळणं धोक्याचं आहे. सर्व खेळ बिघडून जाईल. मला असं वाटतं त्याप्रमाणे केवळ एक मनुष्य आहे जो हे कार्य सिद्ध करू शकतो. कोण? अक्रूर. अक्रूर? होय महाराज, तो यादव कुळातील एक शक्तिशाली सरदार आहे आणि तो त्या सर्वांच्यात समजूतदार आहे आणि सगळेजण त्याचं म्हणणं ऐकतात. जर त्याला भेद नीतीने एखादं मोठं प्रलोभन देऊन तोडू शकलो तर हे कार्य अगदी सहजतेने होऊ शकतं. चाणूर, हे असंभव आहे. तो इमानदार राजभक्त आहे. तुला आठवत नाही, त्यानेच भर दरबारात माझ्या समोर तलवार उचलली होती आणि तो महाराज शूर सेनांनाच त्याचा स्वामी मानतो आणि तो त्याच्या स्वामी विरुद्ध कधीही द्रोह नाही करणार, भले त्याला कितीही प्रलोभन दाखवली तरी सुद्धा. महाराज, लोभ तर प्रत्येक प्राण्याला असतो. फरक केवळ मात्रेचा आहे. त्याला असं प्रलोभन दाखवलं जावं ज्याला तो नकारच नाही देऊ शकत. त्याला आपल्या अधीन असणाऱ्या राज्यांपैकी कोणा एक देशाचं राज्य देऊन टाका. तो राजभक्त आहे परंतु अंधविश्वासू मात्र नाही. तो टोकाचा राजनीतिज्ञ आहे आणि एका खऱ्या राजनीतिज्ञाप्रमाणे तो महत्वाकांक्षी देखील आहे. त्याची महत्वाकांक्षा पूर्ण करून टाका, तो तुमची साथ देईल. मग हे कार्य अगदी सहजपणे होऊ शकेल, कारण सर्वजण त्याचं म्हणणं ऐकतात. आणि माझ्या गुप्तहेरांच्या सूचनेनुसार थोड्या दिवसांपूर्वीच तो गोकुळात गेला होता कृष्णाची भेट घ्यायला. तोच त्याला काहीतरी कारण काढून इथे आणू शकतो. आणि जर तो बदला नाही तर? जर भेदनीतीने काम होत नसेल तर दंडनीतीचा उपयोग केला जाईल. चाणूर, तुझ्या बोलण्यात वजन आहे. अक्रूरला बोलवण्यात यावं. अक्रूरला भेटायची काय आवश्यकता भासली बरं? मला जास्त काही माहित नाही, परंतु काही दिवसातल्या त्यांच्या मनस्थितीचा विचार करता मला असं वाटतं की
त्यांना तुमच्याशी याबाबत सल्लामसलत करायची आहे की यादव कुळाच्या वेगवेगळ्या वंशांमध्ये जी मतभिन्नता आहे ती कशी संपवून टाकता येईल, ज्या योगे मथुरेचं राज्य सुदृढ आणि समृद्ध होऊ शकेल. ही तर खूप उत्तम गोष्ट आहे, जर ते खरोखरच असा विचार करू लागले असतील तर. माझी खरोखरच अशी इच्छा आहे अक्रूरजी. आसनस्थ व्हा. आसनस्थ व्हा. अक्रूरजी, आम्ही मथुरेला सर्व भरतखंडाची राजधानी बनवण्याचं स्वप्न पाहत आहोत आणि हे तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा आपण सर्व एकजूट होऊन आपल्या शक्तीचं प्रदर्शन करू. हे स्वप्न साकार करण्याकरता मला तुमच्यासारख्या राजभक्तांची साथ हवी आहे. अक्रूरजी, तुम्ही वीर यादव जातीचे परमवीर सरदार आहात, त्याचा मी आदर केला पाहिजे. म्हणूनच मी निश्चय केला आहे की तुम्हाला मथुरा राज्याच्या अंतर्गत एका प्रदेशाचा राजा घोषित केलं जावं. आणि ही घोषणा पुढच्या महिन्यात मथुरेत होणाऱ्या महान उत्सवात मी स्वतः करणार आहे. उत्सव? हो, मी विद्वान आचार्यांच्या सांगण्यावरून एक महान माहेश्वर यज्ञ करण्याचा निश्चय केला आहे, ज्यात त्या दिव्य धनुष्याची पूजा होईल जो स्वतः परशुरामांनी आमच्या पूर्वजांना प्रदान केला होता. त्या उत्सवात देश विदेशीच्या राजांना निमंत्रित केलं जाईल आणि त्या सर्वांसमक्ष मी तुम्हाला त्या प्रदेशाचा राजा घोषित करणार आहे. माझा तर असा सुद्धा विचार आहे की त्याच शुभ प्रसंगी सर्व प्रजेसमोर तुमचा राज्याभिषेक केला जावा, ज्यामुळे दुसऱ्या यादव सरदारांचा उत्साह देखील वाढेल आणि जे लोक काही कारणामुळे माझ्यापासून आणि मथुरेपासून दूर गेले आहेत ते परत येऊ शकतील आणि मग आपली सामूहिक शक्ती एक होऊन राज्याची उन्नती आणि वृद्धीच्या कामी येऊ शकेल. वाह वाह महाराज वाह. आज तुमच्या मुखातून देशहिताच्या अशा योजना ऐकून माझं हृदय तर उत्साहाने भरून गेलं आहे. महाराज, जर या महालक्ष्याच्या दिशेने आपण सगळ्यांनी मिळून वाटचाल केली तर निश्चितच मथुरेचं साम्राज्य भरतखंडातलं सर्वात महान आणि सर्वात शक्तिशाली राज्य बनू शकतं. नक्कीच नक्कीच बनू शकतं. मला खूप आनंद झाला की तुम्ही माझ्या योजनेशी पूर्णतः सहमत आहात. पूर्णपणे सहमत आहे महाराज, पूर्णपणे. मला अगदी विश्वास आहे जेव्हा दुसऱ्या यादव सरदारांना मी तुमच्या या विचारांबाबत सांगेन तेव्हा ते सुद्धा तात्काळ त्यांच्याशी सहमत होऊन एका ध्वजाखाली एकत्रित होतील. परंतु महाराज, तुम्हाला या योजनांमध्ये थोडासा फेरबदल करावा लागेल. सांगा. हे जे तुम्ही मला एका प्रदेशाचा राज्य घोषित करण्याबाबत बोलला आहात हे योग्य नाही महाराज. का? मी या सन्मानासाठी योग्य नाहीये. हा तुमचा विनयशील स्वभाव आहे अक्रूरजी. अन्यथा तुमच्यासारख्या राजभक्तासाठी मोठ्यातल्या मोठा सन्मान सुद्धा कमीच आहे. महाराज, तुम्ही मला राजभक्त म्हणता तर राजभक्ताची व्याख्या सुद्धा जाणत असाल की एक निष्ठावान राजभक्त त्यालाच म्हणतात जो त्याच्या जीवनात केवळ एक देश आणि केवळ एका राजाप्रती निष्ठा बाळगून असेल. आणि जिथपर्यंत माझा संबंध आहे माझ्या जीवनात तर माझे केवळ एकच राजा आहे, महाराज शूरसेन, आणि जीवनभर तेच माझे स्वामी राहतील. एका निष्ठावान सेवकाप्रमाणे माझा हाच धर्म आहे. यालाच तर खरा राजभक्त म्हणतात. परंतु तुम्हाला हे सुद्धा ठाऊक असेल की महाराज शूरसेनांनी राज्यापासून विरक्ती घेतली आहे
त्यांनी त्यांच्या महालाला एक मंदिर बनवून ठेवलं आहे आणि स्वतः एका संन्यासाप्रमाणे राहतात. ज्यांना त्यांच्या पूजा अर्चेतूनच वेळ मिळत नाही ते साम्राज्याच्या उन्नतीचं कठीण काम कसं करू शकतील? त्यासाठी तर कुणा हो तुमच्यासारख्या कर्मठ आणि वीर योद्ध्याची आवश्यकता आहे. जर महाराज शूरसेन भक्ती पंथाला लागले आहेत तर त्यांच्या जागी त्यांचे पुत्र कुमार वसुदेव जे आमचे स्वामी आहेत ते शूर सुद्धा आहेत आणि कर्मठ सुद्धा. ते धर्म कर्तव्य आणि राजनीती पूर्णतः जाणून आहे. ज्या सामोपचाराबद्दल तुम्ही बोलत आहात त्या सामोपचाराच्या नीतीचं त्यांनी नेहमीच समर्थन केलं आहे. तुम्ही त्यांच्याच दिशेने मित्रत्वाचा हात पुढे करावा यातच सर्वांचं कल्याण आहे. नक्कीच नक्कीच मी त्यांच्या दिशेने मित्रत्वाचा हात पुढे करेन. माझं त्यांच्याशी कोणतंही वैयक्तिक शत्रुत्व नाही. किंबहुना मी त्यांच्या चारित्र्य निष्ठेचा आदरच करतो. परंतु काय? परंतु त्यांच्या माझ्यामध्ये एक काटा आहे, विषारी काटा, जो दरवेळी प्रत्येक ठिकाणी मला पोचत राहतो. जर कुणी त्या काट्याला मुळापासून उखडून फेकून दिलं तर मी त्यांच्याशी केवळ मैत्रीच नाही उलट त्यांना मथुरेचा युवराज देखील घोषित करू शकेन. अक्रूरजी, जर तुम्हाला तुमच्या स्वामी हिताची खरोखरच काळजी असेल तर हे काम तुम्ही सुद्धा करू शकता. हो, बस त्या काट्याला वाटेतून काढून टाका. त्या क्षणी तुमच्या स्वामींची सगळी दुःख दूर होऊन जातील. त्यांना कारागृहातून बाहेर काढून युवराजांच्या सिंहासनावर बसवण्यात येईल. अक्रूरजी, जर तुम्ही त्यांना खरोखरच तुमचा राजा मानत असाल तर राजभक्ती दाखवण्याची ही सुवर्ण संधी मी तुम्हाला देतो आहे. या सुवर्ण संधीसाठी अनेक धन्यवाद महाराज. तुम्ही एक गोष्ट नाही सांगितलीत की तो विषारी काटा कोण आहे ज्याला उकरून टाकण्याचं शुभ कार्य तुम्ही माझ्यावर सोपवत आहात. देवकी आणि वसुदेवाचा 8वा पुत्र कृष्ण. कृष्ण? कोण कृष्ण? देवी देवकी आणि वसुदेवांचा 8वा अपत्य तर एक कन्या होती. नाही, ती त्यांचं 8वं अपत्य नव्हती. तिला बाहेरून आणलं गेलं होतं. वास्तवात त्यांचा 8वं अपत्य एक पुत्र होता ज्याला वसुदेव रातोरात नंदलालाच्या घरी सोडून आला होता. हा तोच कृष्ण आहे. ही गोष्ट खरी आहे याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे? देवर्षी नारदांचं कथन. नारद स्वतः हे रहस्य मला सांगून गेले आहेत. हो, आणि नारदासारखा देव कधी खोटं बोलू शकत नाही. हो. महाराज कंस, तुम्ही देवी देवतांवर विश्वास ठेवणं कधीपासून सुरू केलं? जी घटना तुम्ही स्वतः नाही पाहिली, तुमच्या पहारेकरांनी नाही पाहिली, तुमच्या कोणी विश्वासूनी नाही पाहिली, ज्या गोष्टीकडे तुमच्याकडे एकही ठोस पुरावा नाहीये, अशा ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवून तुम्ही महाराज नंदाच्या भोळा भाबड्या आणि निर्दोष बालकाच्या हत्येचं पातक माझ्या हातून घडवून आणू इच्छित आहात? नाही अक्रूरजी, नाही. मी तुमच्या हातून कुणाचीही हत्या करू इच्छित नाही. तुम्ही तर माझी संपूर्ण योजना ऐकली देखील नाही. माझी केवळ एकच इच्छा आहे की तुम्ही गोकुळात जाऊन कृष्णाला मथुरेत होणाऱ्या उत्सवासाठी माझ्यातर्फे निमंत्रण द्यावं आणि तुम्ही स्वतः त्याला बरोबर घेऊन यावं. पण का? कारण की त्या उत्सवामध्ये मी आपल्या राज्यातल्या प्रमुख वीरांचा सन्मान करू इच्छितो. आणि मी ऐकलं आहे की या बालकाने कालियासारख्या विषारी नागाला त्याच्या शौर्याने पराभूत करून यमुनेतून पळवून लावलं होतं. अशा वीर बालकाचा
सर्व प्रजेच्या समोर मी सन्मान करू इच्छितो अक्रूरजी. नाही महाराज कंस, नाही. तुम्हाला सन्मान नाही करायचा. किंबहुना त्या बहाण्याने त्याला इथे बोलावून त्याची हत्या करू इच्छिता तुम्ही. नाही अक्रूरजी, याला हत्या नाही म्हणत. किंबहुना राजनीतीच्या भाषेत याला शत्रू दमन म्हणतात. तुम्ही तर स्वतः राजनीतिज्ञ आहात. तुम्हाला ठाऊक आहे की राजनीतीमध्ये शत्रूचा वध करणं हाच धर्म आहे. इतिहासात शत्रूचा वध करणारा वीर समजला जातो. जो वीर असतो तो त्याच्या तोला मोलाच्या शत्रूला युद्धभूमीवर समोरून आव्हान देतो. मग त्याला मारतो तरी किंवा स्वतः मरण पत्करतो, तोच वीर समजला जातो. परंतु एका छोट्याशा असहाय्य निर्दोष बालकाला तुमच्यासारखा महान योद्धा अशा प्रकारे काव्याने बोलावून त्याची हत्या करू इच्छितो. याला ना वीरता म्हणतात आणि ना कुठली नीती याचं समर्थन करू शकते. अक्रूरजी, तुमचा हा युक्तिवाद माझ्या जराही उपयोगाचा नाही. हो, तो छोटा आहे किंवा मोठा, माझा शत्रू आहे. आकाशवाणी अनुसार तो माझ्या प्राणांचा संहारक आहे. त्यामुळे नीतीने अथवा अनीतीने कुठल्याही प्रकारे त्याला मारायचंच आहे. हे महापाप आहे. हा धर्म आहे. जो तुमच्या प्राणांचा शत्रू आहे त्याला मारणं हाच धर्म आहे. याला तुम्ही धर्म म्हणता? हो, स्वतःच्या प्राणांचं रक्षण करणं हाच मनुष्याचा सर्वात मोठा धर्म आहे. आणि या धर्माचं पालन करण्याकरताच मी तुमचं सहाय्य मागत आहे. क्षमा करा महाराज. वीरतेची व्याख्या जी तुम्ही केली आहे तिच्याशी मी सहमत नाही होऊ शकत. याला ना मी धर्म मानतो ना कुठली वीरता. आणि अशा भयंकर पापात मी तुमची साथ कधीच नाही देऊ शकत. तुम्ही मथुरेच्या महाराजांच्या आज्ञेची अवहेलना करत आहात. याचा परिणाम ठाऊक आहे. परिणामांचं भय? महाराज कंस, ज्या दिवशी कोणा यदुवंशीच्या हातात त्याचा गुरु त्याला तलवार देतो तेव्हा केवळ एकच अट घालतो की परिणामांच्या भीतीने ज्या दिवशी तो त्याच्या कर्तव्याचं पालन करताना घाबरून जाईल तेव्हा ही तलवार नदीत फेकून देईल. कारण अशा भित्र्या मनुष्याला तलवार धारण करण्याचा काही एक अधिकार नसतो. आणि मी ही तलवार फेकून देऊ इच्छित नाही. कारण माझं शौर्य आणि माझा धर्म दोन्ही या क्षणी मला हेच सांगतात की जर तो बालक नंदरायाचा पुत्र असेल तर त्या निरपराधाची हत्या करणं किंवा करवून घेणं महापाप आहे. आणि हे महापाप मी करू इच्छित नाही. जर तुमचं म्हणणं खरं असेल की कृष्णच कुमार वसुदेवांचा 8वा पुत्र आहे तर माझं कर्तव्य सरळ आहे. कारण कुमार वसुदेवच माझे स्वामी आहेत आणि स्वामी पुत्राचं रक्षण करणं माझा धर्म आहे. मला आज्ञा द्यावी महाराज. प्रणाम. Krishna